कोई कहे बाती कहे ना को, बाती बिचारी रात भर जली पर नाम दिया का हो। बाती बिचारी रात भर जली पर नाम दिया का हो। राजू भाई, गौतम भाई, मी जरी रमाई जुनी गात असतो सोन्याच्या बांगड्या, पण तरी यामधील शेर मी एक मुक्त छंद, एक शेर आपल्यासमोर नवीन सादर करणार आहे। माझे परमस्नेही मित्र थोर साहित्यिक पवन सरोदे यांचे 2 शेर मी आपल्यासमोर सादर करणार आहे। अशोक थोरात म्हणतात, गांधीची कस्तुरबा, नेहरूची कमलाबाई, गांधीची कस्तुरबा, नेहरूची कमलाबाई, पण लाखात एक वशी माझ्या भीमाची रमाई। लाखात एक वशी माझ्या भीमाची रमाई। गौतम भाई, या शेरकडे लक्ष द्या। जगी नाही कोठे अशी नवलाई, जगी नाही कोठे अशी नवलाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोळशाची पाटी तिच्या डोईवरती, तिचे हात सोन्याचे शेणात भरती, आम्हासाठी झाली भीम पेनाची शाही, अन कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोटी कोटी लेकरांची आई रमाई। पवन सरोदे म्हणतात, बाप घोंगावता आमचा तुफान वारा, बाप घोंगावता आमचा तुफान वारा, पण तिच्या पदराचा लेकरांना सहारा। अरे तिच्या जीर्ण पदराची छाया गर्दराई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोटी कोटी लेकरांची आई रमाई। मुखे दुःख तिचे न कधी बोलले, मुखे दुःख तिचे न कधी बोलले, दिखाव्यासाठी हाती कधी तोलले, मोठेपण सूर्या ही तिचीच कमाई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोटी कोटी लेकरांची आई रमाई। आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, आणि तिच्यामुळे फूल पण आम्हा काट्याला। पवन सरोदे म्हणतात, आयुष्यभर कष्ट तिच्या वाट्याला, आणि तिच्यामुळे फूल पण आम्हा काट्याला, कसे फेडू पांग कसे होऊ उतराई, कोटी कोटी लेकरांची आई रमाई। कोटी कोटी लेकरांची आई रमाई। या ठिकाणी माझे बंधू पवन सरोदे हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले आहे, त्यांचं मी आभार मानतो। कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल धन्यवाद। आम्ही जावळे, आशिष हेगडे। आणि एक मुक्त छंद आहे बंधूंनो, लक्ष द्या। गौतम भाई, वेदना मुक्त छंदचं नाव आहे वेदना। वेदना इतक्या सहन केल्या, वेदना आता जाणवतच नाही। वेदना इतक्या सहन केल्या, वेदना आता जाणवतच नाही। आता वेदना नसल्या तरच होतात वेदना। एकदा वेदनाच मला म्हणाली, कंटाळले रे बाबा तुम्हाला, जाते आता दुसरीकडे कुठेतरी। मी गडबडीने म्हणालो, असं कसं, असं कसं? इतक्या पिढ्याचा सहवास आपला,
अगं अशी अचानक सोडून गेलीस तर होणार नाही का वेदना? कारण वेदनेलाच झाल्या होत्या वेदना, वेदनेने पाळल्या होत्या जेव्हा वेदना माझ्या रमाईच्या, माझ्या रमाईच्या, माझ्या रमाईच्या. 100 टुकड़े लेकिन कीमत कम नहीं होती. पकाई हुई माँ की हाथ की रोटी बासी हो मगर उसकी लज्जत कम नहीं होती. अक्षय खंडागळे यांच्या वतीने सप्रेम भेट शांत आत्या खास गाण्यासाठी आणि माझे बंधू गौतमबाई साबळे त्यांना आईचा शेर आवडल्याबद्दल सप्रेम भेट 500 रुपयाले धन्यवाद. मार्गदाता ज्ञानेश पुणेकर म्हणतात, मार्गदाता लाभला माना भीमाईमुळे, झाले भीमराव बॅरिस्टर आमच्या चतुराईमुळे, फूल पेटली गरिबीची कष्टाच्या कमाईमुळे, प्रगती पथावर चढले भीम त्यागी रमाईमुळे. प्रगती पथावर चढले भीम त्यागी रमाईमुळे. आई विना माया बंधुनो, माझे चिरंजीव गौतम हराळ यांच्या वतीने सप्रेम भेट हा शेर पुन्हा एकदा म्हणा. मार्गदाता लाभला मला भीमाईमुळे, झाले भीमराव बॅरिस्टर त्यांच्या चतुराईमुळे, फूल पेटली गरिबीची कष्टाच्या कमाईमुळे, आणि प्रगती पथावर चढले भीम त्यागी रमाईमुळे. ज्ञानेश पुणेकर म्हणतात, राजगृहाचा जिना मी चढून आलो आहे, बाबांची काठी खुर्ची बघून रडून आलो आहे, स्पर्श झाला त्या मातीला बाबासाहेबांचा, आणि त्या मातीच्या पाया पडून आलो आहे. ज्या वेळेला राजगृहामध्ये बाबासाहेब आंबेडकर रमाई राहिला असतात त्यावेळेला रमाई फार आजारी असतात. म्हणून बाबासाहेब आंबेडकर रमाईला म्हणतात, मी परदेशी चाललोय रामू, तू एका दुसऱ्या महिन्यासाठी हवा पाणी बदली करण्यासाठी माझे कार्यकर्ता आहे वैराळे मामा, त्यांच्या वसतिगृहावरती जाऊन तू राहा. त्या ठिकाणी हवा पाणी पण बदलशील आणि तिथे मुलांमध्ये तुझी करमणूकही होईल, मनोरंजन होईल, मन रमेल त्या ठिकाणी. म्हणून रमाई बाबासाहेबांचं असं सांगणं ऐकून वैराळे मामांच्या वसतिगृहावरती राहायला जातात. काही दिवस राहिल्यानंतर रमाई रोज बघायची मैदानामध्ये मुलं खेळायची, रमाई गोळ्या वगैरे खाऊन झोपायची, वेळेवरती जेवण करायची. पण रमाई बघते की 2 दिवस मुलं खेळायला नाही आली. म्हणून रमाई वैराळे मामांना विचारते, वैराळे मामा मुलं खेळायला नाही आली. त्यावेळेला वैराळे मामा म्हणतात, ऐका गौतमबाई, वैराळे मामा म्हणतात 2 दिवसाची उपाशी मुलं कशी खेळायला येतील. म्हणून रमाई म्हणते, का त्यांना जेवण वगैरे नाहीये का. त्यावेळेला आता जे पैशाच्या रूपानं मानधन मिळतं त्यावेळेला धनधान्याच्या रूपानं मिळायचं. वसतिगृहाला धान्य आलं नाही का रमाईने विचारलं. त्यावेळेला वैराळे मामा म्हणतात 2 दिवसांनी येणार आहे. म्हणजे अजून 2 दिवस, 2-3 दिवस, 2 दिवस अगोदरच झाली मुलं उपाशी, अजून 2-3 दिवसांनी येणार, म्हणजे 5-6 दिवस मुलांचं कसं होईल. रमाई लगेच खोलीमध्ये गेल्या. पेटीमधून रमाईनं बांगड्या काढल्या आणि वैराळे मामांना म्हणाल्या, काय आई विना माया या विश्वात नाही, अरे तुका धावतील सगळे पण दुःखाला किया
रमाईनं काय केलं भुकेल्या मुलांची दशा तारुणी